नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आणि आज आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये आपण सिंगल यूज प्लास्टिक ह्याच्यावर जो बॅन लावलेला आहे त्या विषयाबद्दल माहिती घेऊया. तर या विषयामध्ये हा क्वेश्चन प्रिलिम्सला पण आलेला आहे, ह्याच्यावर एक क्वेश्चन. आणि ह्याच्यामध्ये बरेचशा अशा गोष्टी आहेत, जसं आपण एक सर्वात मोठा असतो की आपण ह्या एका टॉपिकला मेन्स आणि प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हने पाहतो. तर प्रिलिम्समध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये फॅक्ट्स आहेत, काही डेफिनेशन्स आहेत. फॅक्ट्स म्हणजे कसं की किती मायक्रॉनचा प्लास्टिक बॅन केलेला आहे, मग प्लास्टिक जे पाण्याची बॉटल आहे ते बॅन आहे का नाही, का बॅन नाही आहे, आणि जे ERP आहे म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटीची गोष्ट आहे ह्याच्यात. तर ते आपण पुढं पाहूया, यांचे डेफिनेशन्स आहेत. आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हमधनं तेच आहे की आपण जे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनसाठी बरेचसे स्टेप्स घेतो, तर त्यातला हा एक पार्ट ऑफ स्टेप्स आहे. आणि ह्याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंट असेल किंवा सायन्सचा पण थोडाफार पार्ट असेल, तर त्याच्यामध्येही आपण ह्याच्याबद्दल ह्यातले की पॉईंट्स आपण यूज करू शकतो. तर आपण हे पूर्ण बॅन ह्याच्यावर जे ॲक्ट आहे, रूल्स आहेत, हे चेक करूया. कोणते प्रोडक्ट्स बॅन्ड आहेत, काय त्याच्या चॅलेंजेस आहेत बॅन करण्यामध्ये, आणि काय त्याला अल्टरनेटिव्ज आहेत, आणि ह्याचा पुढं इम्पॅक्ट कसं होणार आहे फ्युचरमध्ये गोईंग फर्दर, की ह्याचं काय बेनिफिट होणार आहे. तर चला सुरू करूया आपला एक्सप्लेन गुरु सिरीज. तर हा आर्टिकल ॲक्च्युली एक्सप्लेनर सिरीज हिंदूमध्ये आला होता, अफेक्टिंग द बॅन ऑन सिंगल यूज प्लास्टिक्स, जो ॲक्च्युली जुलै 2022मध्ये आय थिंक इट वॉज डिक्लेअर्ड. आपण पुढे बघूया त्याचे डेट्स वगैरे एक्झॅक्ट काय आहेत. आणि तर हे जे आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज न प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अमेंडमेंट रूल 2021 ऑगस्ट 12, 2021ला हा रूल नोटिफाय केला होता. आणि जे त्याच्या बेस्डवरनं 1 वर्ष जुलै 2022मध्ये सिंगल यूज प्लास्टिक हे बॅन केलं. बॅनमध्ये काय काय केलेलं आहे? बॅन मॅन्युफॅक्चर करणे, इम्पोर्ट करणे, त्यांना कलेक्ट करून स्टॉकिंग करणे, ते डिस्ट्रीब्यूट करणे, सेल करणे आणि यूज करणेसुद्धा. सिंगल यूज प्लास्टिकमध्ये नॉट ओन्ली यूजिंग इट बट मॅन्युफॅक्चरिंग, इम्पोर्टिंग, स्टॉकिंग, डिस्ट्रीब्युशन, सेल, म्हणजे प्रत्येक चॅनलपासून त्याला स्टॉप केलेलं आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता किंवा तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता, विकला गेला यूज करण्यावरच नाही आहे. ते सगळीकडे नावात कसं सिंगल यूज प्लास्टिक आहे, पण इट इज मोर देन बियॉन्ड युसेज ओनली. तर कुठले आयटम्स लो युटिलिटी अँड हाय लिटरिंग पोटेन्शियल, त्याची लो युटिलिटी त्याची फार कमी आहे, म्हणजे त्याचे युसेज जे होतो ते वन टाईमच होतो असं समजून घ्या. लाईक फॉर एक्झाम्पल तुम्हाला एकदम सिम्पल, आता हा स्ट्रॉ आहे किंवा हा प्लास्टिक ग्लास आहे. ओके, हा प्लास्टिक ग्लास आणि स्ट्रॉ ह्याचा खूप लो युटिलिटी आहे. दॅट इज दी यूज इट अँड थ्रो इट. सेकंड, हे जे टाकत जातं त्याचे लिटरिंग पण जास्त आहे. तुम्ही बघू शकता कुठेही प्लास्टिक पिशवी म्हणा, प्लास्टिक स्ट्रॉज आणि ग्लासेस हे खूप लिटर झालेले असतात, सगळीकडे तुम्हाला तेच दिसतं. आणि नॉट इझी टू पिकअप बाय रॅक पिकर्स आणि रिसायकल करणे. ओके, तर ज्यांची लो युटिलिटी, सिंगल यूज आहे, वन टाईम यूज आहे, हाय लिटरिंग पोटेन्शियल आहे, अशा गोष्टींची मॅन्युफॅक्चर, इम्पोर्ट, स्टॉकिंग, डिस्ट्रीब्युशन, सेल हे बॅन केलेली आहे. आणि हे कशामुळं स्टार्ट झाला म्हणजे हा प्रोसेस? इंडिया ॲक्च्युली पार्टी आहे, सिग्नेटरी आहे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट असेंब्लीचा, जिथं त्यांनी रेझोल्युशन साईन केलेलं आहे की फ्युचर विल मेक इट लिगली बाइंडिंग फॉर, आणि ते साईन केल्यामुळे लिगली बाइंडिंग आहे सिग्नेटरीजला, टू ॲड्रेस द फुल लाईफ सायकल ऑफ प्लास्टिक्स फ्रॉम प्रोडक्शन टू डिस्पोजल. म्हणून मॅन्युफॅक्चरपासून ते यूजपर्यंत ह्याच्यावर आपण सिग्नेटरी असल्यामुळं वी हॅव टू प्रिपेअर सम रूल ऑर टू इम्प्लिमेंट इट अँड इट इज लिगली बाइंडिंग ऑन अस. हे इम्पॉर्टंट आहे, लिगली बाइंडिंग. ओके, तर काय हार्मफुल आहे तर तुम्हाला बट ऑब्वियस माहिती आहे. तर आता तुम्ही इमेज पाहू शकता, हे टर्टलचे जे प्लास्टिक हे झाले आहेत. इथं बघा तुम्ही, हे बर्ड्समध्ये प्लास्टिकचं आयटम स्टक झालेला आहे, एन्व्हायरमेंटला हानी पोचवतो. तो सॉईल पोल्युशन म्हणा तुम्ही, वॉटर पोल्युशन, मरीन पोल्युशन, असं सगळ्याचं पोल्युशन ह्याच्यात झालं आहे. बरेचसे हार्मफुल आहे, हेल्थ इफेक्टसुद्धा आहे त्याच्यामुळं, साईड हेल्थ इफेक्टसुद्धा आहेत. आता ऐकलं असेल तुम्ही BEP बॉटल्स वगैरे प्लास्टिकमधनं, ही त्याचे हेल्थ इफेक्ट्स पण आहेत. तर तुम्ही हे बघू शकता हार्मफुल काय, इम्पॅक्ट काय एन्व्हायरमेंटवर. सॉईल पोल्युशन करतं, लिटरिंग करतं,
आणि तुम्ही जे फॉर एक्झाम्पल मरीनमध्ये आता मायक्रो हे फायबर्स आहेत, प्लास्टिक यूज करतो आपण मायक्रो फायबर्स, हे पण ते पार्ट ऑफ हे आहे. अशा बरेचशे गोष्टी आहेत. हे आपण डिटेलमध्ये नंतर सायन्स अँड टेकमध्ये किंवा एन्व्हायरमेंटचं ज्यावेळी लेक्चर करू त्या पोल्युशन्स ह्या टॉपिकमध्ये आपण हे सर्व डिटेलमध्ये कवर करू. आता फक्त स्कीम्सच्या एक्सप्लेनेशनच्या पर्स्पेक्टिव्ह, न्यूजच्या पर्स्पेक्टिव्हनं ह्याच्यावर इम्पॉर्टन्स देऊया आपण. आणि काय असतं लाईकलीहूड काय माहिती आहे का सिंगल यूज प्लास्टिकचं, त्यांचे हे मेजर लाईकलीहूड आहे ते सीमध्ये जातात, एंड इन द सी, आणि त्याचा ॲडवर्स इफेक्ट होतो टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स दोन्हीवर. आणि हे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत. बांगलादेश इज द फर्स्ट नेशन टू बॅन थिन प्लास्टिक बॅग्स इन 2002 ओनली, म्हणजे बांगलादेशनं फार आधी हे स्टेप्स घेतलेल्या आहेत. न्यूझीलंडनं 2019मध्ये, चायनाने रिसेंटली 2020मध्ये. ओके, अराउंड 2019मध्ये 68 कंट्रीजनं बॅन केलेलं आहे. व्हॉट आर प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स. आता हे जे रूल आहे द मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आहे प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अमेंडमेंट रूल. हे जे रूल आहे, काय रूल आहे, हे जे रूल आहे 2021 अमेंडेड रूल, ह्यात प्रोहिबिट करतं 75 मायक्रॉन्स बाय डिसेंबर 2022. आता हे अमेंडेड रूल आहे, तर आधी जे होतं ते 50 मायक्रॉन्स होतं. जे आधीच्या रूलमध्ये बॅन केलं तर ते 50 मायक्रॉन्स केलं होतं. आत्ताच्या रूलमध्ये 75 मायक्रॉन्स बाय डिसेंबर 2022. आणि 120 मायक्रॉन्स म्हणजे ते 120, तर प्रोड्यूस थिकर देन 75 आहे. आणि नॉन वन प्लास्टिक जे आहे क्लॉथ लाईक असतं ना प्लास्टिक आपल्याला दिसतं असं, ते ग्रेटर देन 60 ग्राम स्क्वेअर मीटर असायला पाहिजे. ओके, प्लास्टिक अँड PET बॉटल, जे पाणी प्यायचे आपलं बॉटल्स आहेत बिस्लरी किनले वगैरे, हे मोस्ट रिसायकलेबल टाईप्स आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं इट इज मोस्ट रिसायकलेबल, तर त्यांना बॅनच्या आउट ऑफ स्कोप आहे. ते रिसायकल इझिली होतात. आता मी स्ट्रॉ आणि ग्लास, मोस्ट लिटरिंग पाहिजे आणि लो युटिलिटी. आता ह्याच्यात काय प्लास्टिक बॉटल्स ह्यांची युटिलिटी जास्त आहे, म्हणजे तुम्ही आज पण येऊ शकता, पाणी भरून ठेवू शकता, त्याला रियूज करू शकता किंवा वेरियस अदर पर्पजला पण यूज करू शकता त्याला, वॉटर बॉटलला. आणि त्याबरोबर रिसायकल पण खूप जास्त होतं, त्यामुळे लिटरिंग कमी आहे. आणि ह्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी काय नॅशनल अँड स्टेट लेवल कंट्रोल रूम आहेत, स्पेशल एन्फोर्समेंट टीम्स आहेत, चेक करतील इलिगल सेल अँड यूज, बॉर्डर चेकपॉईंट्सवर बघतील मुवमेंट नसायला पाहिजे डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सपोर्ट, इम्पोर्टचा. आणि सेंट्रल पोल्युशन बोर्ड जे आहेत एम्पॉवर्स ग्रीव्हियन्स रिएड्रेसल ह्यांच्या थ्रू होतं PCBनं. आणि गव्हर्नमेंट पण बरेचसे अवेअरनेस कॅम्पेन, R&D आहे आणि कॅम्पेन आहे. तर याच्यात मेजर लक्षात द्या की एन्फोर्समेंट हे जे स्टेट आणि काय म्हणजे समजा कॉर्पोरेशन फाईन लावते, टॅक्स लावते, त्याच्यापेक्षा फार 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 इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये कन्झ्युमर हा अवेअर पाहिजे. कन्झ्युमर शुड बी अवेअर, ही शुड बी अलर्ट, ही शुड स्टॉप हिमसेल्फ फ्रॉम युझिंग इट. त्यांनी स्वतःला थांबून घ्यायला पाहिजे होतं. ओके, तर आता ह्याच्यात पहा आयटम्स दॅट कम अंडर सिंगल यूज प्लास्टिक. आता जे लेस दॅन 75 मायक्रॉन सांगितलं थिकनेस, नॉट अलाउड. इयरबड्स, प्लास्टिक स्टिक्स नॉट अलाउड. प्लास्टिक स्टिक्स फॉर बलून, आता हे जे आजकाल तुम्ही रोड साईड पाहता एवढा मोठा बलून असतो आणि त्याच्यावर अशी प्लास्टिक लावलेलं असतात, हे लाईटवाले बलून आहेत, ते बॅन केले आहेत. प्लास्टिक फ्लॅग्स बॅन केलेले आहेत. कॅन्डी स्टिक्स जे आता चॉकलेट असते आणि त्याला ते प्लास्टिकला, ते बंद आहे. आईस्क्रीम स्टिक्स सेम लाईक दॅट, आपण आईस्क्रीम खातो ते बॅन आहे. पॉलिथ्रीन, थर्मोकॉल फॉर डेकोरेशन जे यूज करतो आपल्या गणपतीसाठी म्हणा किंवा शाळेत पोरांच्या प्रोजेक्टसाठी यूज केलं जातं. डिस्पोजेबल क्रॉकरी, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरीज, फॉर्क, स्पून्स, नाईव्स, हे बंद आहे. रॅपिंग अँड पॅकिंग फिल्म्स अराउंड स्वीट बॉक्सेस, हे बंद आहे. इन्व्हिटेशन कार्ड्स ऑन द सिगरेट पॅकेट्स, हे बंद आहे. म्हणजे आता तुम्ही माहिती असेल तुम्हाला सिगरेट पॅकेट असतं त्याच्यावर एक प्लास्टिक कोटिंग असतं आणि ते युजली, तर हे जे प्लास्टिक असतं सिगरेट पॅकेटवर ते प्लास्टिक पण बॅन केलेलं आहे. म्हणजे जे कवरिंग प्लास्टिक्स असतात ते बॅन केलेलं आहेत. आणि जे आपण आता फूड आयटम्स घेतो त्यात स्पून येतात किंवा तुम्ही प्लेट म्हणू शकता, बाउल म्हणू शकता, हे सगळे सिंगल यूज आहे, आपण यूज करतो, टाकून देतो आणि इट लिटर्स अ लॉट, परत युटिलिटी नाही आहे. आणि प्लास्टिक PVC बॅनर्स जे असतात आपले पोस्टर्स वगैरे लावतात बॅनर्स, ते पण आता बॅन आहे. 100 मायक्रॉन, लेस दॅन 100 मायक्रॉन्सचे बॅन करून टाकलेले आहेत. तर आता मी तुम्हाला जसं सुरुवातीला म्हटलं EPR, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी, ह्या रूलमध्ये जे अमेंडेड आहे, नवीन एक ॲडिशन आहे रूलचा, तो आहे एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. तर ह्यामध्ये जो प्रोड्युसर आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्लास्टिक मॅन्युफॅक्चररची,
कंप्लीट लाईफ सायकल म्हणजे त्यालाच सगळं लक्षात द्यायचं. म्हणजे त्यांनी समजा एक बॉटल बनवली आहे किंवा एक प्लास्टिकचं काय आयटम बनवला आहे सिंगल यूज प्लास्टिकचा, तर ते आयटमचं एंड सायकल रिसायकल होऊन परत काय पुढं एंड प्रोडक्ट होतो तोपर्यंत कंप्लीट लाईफ सायकल ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी मॅन्युफॅक्चररकडे आहे. आणि अजून ह्याच्यात आहे स्ट्रेंथन सर्क्युलर इकॉनॉमी ऑफ प्लास्टिक. सर्क्युलर म्हणजे मॅन्युफॅक्चरर झाला, डिस्ट्रीब्युटर झाला, त्याचा कन्झ्युमर जो यूज करतो, मग परत रिसायकल करणारा, रॅग पिकर्स, ही सर्क्युलर इकॉनॉमीला फोकस केलेला आहे. आता चॅलेंज काय? हा चॅलेंज तेच आता हे सर्क्युलर इकॉनॉमीचं ऑल स्टेक होल्डर शुड पार्टिसिपेट इन इट. एंगेजमेंट, हायर लेवल ऑफ एंगेजमेंट. मी तुम्हाला म्हटलं कन्झ्युमर हा सुद्धा ह्याच्यात पाहिजे. असं नाही की गव्हर्नमेंटनं लॉ केलं, इम्प्लिमेंटेशन एजन्सीने मॅन्युफॅक्चरवर लक्ष दिलं, बॉर्डर चेक पॉईंट्स केले, इलिगल सेल चेक केलं, हे नाही. पण कन्झ्युमरनं जर यूज करायचंच थांबवलं, इफ कन्झ्युमर हिमसेल्फ, आपण कन्झ्युमर म्हणण्यापेक्षा मी म्हणतो आपण जर ह्याच्यावर फोकस देऊन लक्ष देऊन आपण यूज करायचंच थांबवलं, म्हणजे भाजीवाल्याकडनं भाजीसाठी पिशवी न मागता आपण घरातूनच पिशवी घेऊन गेलो किंवा जे रिसायकलेबल बॅग्स आहेत ते घेऊन गेलो, तर इट विल बी हेल्पफुल ना. तुम्ही हे युजेस कमी होऊन जाईल आपोआप. युजेस कमी झाले तर त्याचं मार्केट नाही राहणार, डिमांड नाही राहणार, ॲटोमॅटिक त्याचा मग तो मॅन्युफॅक्चररला इम्पॅक्ट होतो, मॅन्युफॅक्चरर स्टॉपतो, इलिगल ॲक्टिव्हिटी त्याच्यातली थांबून जाते. काय करणार आहे ह्याच्यात एवढं इलिगल? ओके. आणि 25 स्टेट्स ऑलरेडी बॅन केलेले आहेत फार आधीपासून, पण त्याचा इम्पॅक्ट नाही का, इम्प्लिमेंटेशन नाही आहे. तुम्ही ज्यावेळी 50 मायक्रॉन्सची पिशवी जी आधीच्या रूलमध्ये होती ती आजही भेटते तुम्हाला. ओके. आता डिसेंबर 2022पासून बघू आपण 75 मायक्रॉन्सचं कसं बॅन आहे ॲक्च्युअली, कंप्लीट बॅन. आणि लोकल लेवल अथॉरिटीजला एवढं तीच दिले नाहीत, म्हणजे त्यांना एवढं पॉवर दिलेली नाही आहे. तर आपल्याला इम्पॉर्टंट आहे अल्टरनेट. आणि अजून काय, नॉन ब्रँडेड आयटम्स. म्हणजे तुम्ही समजा एक मॅन्युफॅक्चर आहे, एक साधा लोकल घरातच तो मॅन्युफॅक्चर करतो आहे, तर यू कॅनॉट कॅच हिम, कारण त्याच्यावर काय ब्रँडिंग नाही आहे, काय नाही आहे, तो फक्त पिशवी बनवतो, इलिगल सेल करतो, तर यू कांट कॅच हिम इलिगल. आणि जे सेल करतात त्यांना पण आपण नाही पकडू शकत, जे रोड साईड सेलर्स आहेत, इयरबड्स वगैरे विकतात, तुम्ही पाहिलं असेल ते. सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन प्रॉब्लेम इज नॉट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट बट इंडस्ट्रीज, ब्रँड, मॅन्युफॅक्चर, मोस्ट इम्पॉर्टंटली कन्झ्युमर, मी जसं सांगितलं. आणि दुसरा इश्यू काय, ग्रीनर अल्टरनेटिव्स काय, तर तुम्ही त्याला म्हणजे फक्त बॅन केलं, पण तुम्ही काही R&D केली आहे का, नवीन ग्रीनर अल्टरनेटिव्ज तुम्ही डेव्हलप केले आहेत का, किंवा त्याला प्रमोट केलं आहे का, ते पण आहे. जसं ज्यूट बॅग आहे, त्याला प्रमोशन किती केलं आहे ज्यूट प्रोडक्शनला, किंवा तुम्ही क्लॉथ बॅग आहे, रिसायकल क्लॉथ बॅग आहे, त्याला किती प्रमोट केलं आहे, अवेअरनेस किती इम्प्रूव्ह केलेली आहे, अल्टरनेटिव्स किती अवेलेबल आहेत त्या गोष्टींसाठी. आता तुम्ही पेपर प्लेट वगैरे नाही यूज करू शकता का, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगला मग परत प्लांट्स अँड ट्रीजवर त्याचा इम्पॅक्ट येतोच. वुडन ब्रश आहे, बांबू वुडन ब्रश. आता बांबू ॲग्रिकल्चर इम्पॉर्टंट आहे, हा फार मार्केटमध्ये इम्पॉर्टंट झालं आहे. ॲग्रिकल्चर ऑफ बांबू इज ऑल्सो इन्क्रीज, प्रोडक्शन इन्क्रीज झाले, सो वी कॅन गो टू इट. ओके. फिजिबिलिटी चेक करायला वर्केबल अल्टरनेटिव्ज हे ॲब्सेन्स आहे, म्हणजे आपल्याला गेल्या रेडिली अवेलेबल असतं पिशवी, तो भाजीवाला रेडिली देतो, घेऊन येतो, आपण यूज करतो, थ्रो करतो. त्याची जी फिजिबिलिटी आहे, इझिनेस आहे, ते मॅटर करतं. जे अल्टरनेटिव्ज आता येणार आहेत त्याच्यावर पण ते अवेलेबल असलं पाहिजे. तर अशाच प्रकारे आपण आजचा एक्सप्लेन गुरु सिरीज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.